पुढची बातमी। राजेश एक्सपोर्ट्सच्या 15.15 लाख कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी खासदार संजय राऊतांनी किरीट सोमय्यांना पत्र लिहिलंय। पत्रामध्ये परम आदरणीय महात्मा श्री किरीटभाई सोमय्या असा उल्लेख करण्यात आलाय। सरकारची फसवणूक झाली, तुमचा बुलंद आवाज उठवा असं आवाहन राऊतांनी सोमय्यांना केलंय। तर दुसरीकडे भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी राऊतांना उत्तर दिलंय। हिम्मत असेल तर आंदोलन करा, रोजच्या बडबडीनं घोटाळे उघड होत नाहीत असा टोला बन यांनी लगावलाय। एक राजेश मेहता आणि काही राजेश एक्सपोर्ट्स, मेहता एक्सपोर्ट्स नावाची जी कंपनी आहे, 15.5 लाखाचा महसूल घोटाळा आहे। आणि त्या घोटाळ्यामुळे त्या कंपनीमध्ये LICनं भागीदारी घेतली आहे 10%। आणि LIC पॉलिसीधारकांचे जवळजवळ 770 कोटी त्यात फसलेले आहे, जनतेचा पैसा आहे। आता अनेक त्यांनी सबसिडियरीज कंपन्या, शेल कंपन्या स्थापन केल्या या मेहताने परदेशात, स्वित्झर्लंडला, आणि त्या मार्गातून पैसे इकडे तिकडे वळवले। हे मनी लॉन्ड्रिंग आहे आणि मनी लॉन्ड्रिंग हा परमादरणीय सोमय्या यांचा आवडीचा विषय आहे। पण त्यांच्या नजरेतून हा विषय सुटला आहे। त्याच्यावेळी मी त्यांना सांगितलं की प्रधानमंत्र्यांच्या दारात जाऊन आंदोलन करा। सगळेच विषय किरीट सोमय्यांनी करायचे असतील तर संजय राऊत काय अंडी उभवणार आहेत का? संजय राऊत विरोधकामध्ये आहेत। संजय राऊत सातत्यानं उभाटा गटाची भूमिका मांडतात। संजय राऊत दावा करतात का मी जनतेचे प्रश्न मांडतो। सगळेच प्रश्न जर किरीटजी सोमय्या मांडणार असतील तर संजय राऊत मातोश्रीच्या बाहेर किंवा भांडूपच्या गाढव नाक्यावर बसून अंडी घालणार आहेत का, याचं उत्तर संजय राऊतांनी दिलं पाहिजे। जर एखादा घोटाळा झाला असेल तर संजय राऊतांमध्ये हिम्मत असेल तर संजय राऊतांनी आंदोलन करावं। संजय राऊतांनी आंदोलन करण्यासाठी त्यांना योग्य स्थळ मिळत नसेल तर भांडूपच्या गाढव नाक्यावर बसावं आणि तिथे बसून एकट्याने आंदोलन करावं। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।